माझं नाव रेखा विजय गायकवाड आहे, राहणार जाळीचा देव। 2 तारखेला अशी घटना घडली की अचानक आम्हाला धक्का बसला। आमच्या घरी नेमकं टँकर आलं होतं, आम्ही पाणी भरत होतो, मी, माझा मुलगा, माझा मालक। अचानक पोलीसवाल्याची गाडी आली आमच्या दारापुढं। आम्हाला म्हणते की तुमच्या पोराला आम्हाला फक्त फिंगरसाठी विचारपूस करायसाठी न्यायचं आहे। आम्ही म्हणलं ठीक आहे साहेब, त्यांनी काही केलेलं नाही आहे, आम्ही जर तुम्हाला म्हणू नेऊ नका, हा आमचा एक गुन्हा झाला, तुमच्यामध्ये दखलंदाजी झाली, पण आम्ही असं नाही करणार, आम्ही केलेलं नाही आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी केलेलं नाही आहे। तो बिचारा शाळा शिकतो आणि मोलमजुरी करतो, त्याचा तो पोट भरतो, आमचं बी पोट भरतो तो। पण पोलीसवाल्यांनी बोललं असं की तुम्ही काय करा, आम्ही याला घेऊन जातो पारत पोलीसवाल्यांनी, माने आणि नेमानेनी, की तुम्ही दोघं नवरा बायको पाठीमागणं या आणि तुमच्या पोराला घेऊन जा पारत पोलीस स्टेशनला येऊन। आम्ही गेलो, 2 तास झाले, 3 तास झाले, 3.5 तास झाले। मी म्हणलं साहेब आता बोलवतीन, नंतर बोलवतीन। मग जसं 4.25 तास लागला, साहेबांनी माझ्या मालकाला बोलवलं। माझे मालक मध्ये गेले, विचारपूस करायला लागले। उलट माझ्या मालकावरच दामदट्टी देणं चालू झाली की मेडिकलची चोरी बाबा तू केली आणि तू कबूलच कर, नाही जरी कबूल केली तर मी तुझ्यावर हा आरोप टाकीनच। कशा करता टाकीन? हां, त्या साहेबाला फोनावर फोन चालू होते लोकांचे, कोणाचे चालू होते हे तर आम्हाला बी नाही माहिती। आम्ही गरीब आहे म्हणून आमच्यावर असा अत्याचार करता तुम्ही, कशामुळं? हां, त्याचं कारण काय आहे? आम्ही मराव का जगाव हे मला सांगा थोडंसं। आता काय मागणी? आमची मागणी एवढी आहे की जो नेमका चोर आहे ते बाहेर शोधून काढा। आमची इज्जत जशी मातीमध्ये घातली ना, तशी आमची इज्जत आम्हाला परत वापस द्या। तुम्ही कशामुळे आमची इज्जत मातीत घातली? कशामुळे मारलं माझ्या मालकाला की धमकी दिली विचारू नका तुम्ही लगे। त्याला धमकी दिली ती हातावर मारायची, पण त्या हातावरती जखम बघितली होती, त्याच्यामुळे हातावर त्याला वाटलं की कळेल लोकांना की मारलं म्हणून हातावर न मारता यांना खाली बसवलं। असे गुडघ्यावानी आणि रपारप 2-3 बेल्ट रपारप वाजवले लगे। मला इथून तर त्या तिथपर्यंत आवाज आला असा। मी उठून राहायला बघायला लागली तर मधामध्ये एक अधिकारी आला आणि मला बोला ताई तुम्ही मधामध्ये जाऊ नका, तुम्ही जर मधामध्ये गेला ना तो ताव तुमच्यावर निघेल। आणि त्याच्या अगोदर माझ्यावरच तो ताव निघला होता की ताई तुम्ही एका कोपऱ्यात गपचूप बसून राहा। कशामुळं? तुम्ही लोकांचं ऐकता, लोक तुम्हाला पैसे चारतात आणि आमच्यासारख्या गरीबाला तुम्ही मारते त्याच्यामुळे 2 पैशासाठी। आणि आमचं एकच मातंगाचं घर आहे, आम्ही मागूनच खातो। आमचं एक घर आहे म्हणून आमच्या संग इतका छळ करता तुम्ही, कशामुळं? याचं कारण सांगा ना मला। का आम्ही मातंग आहोत त्याच्यामुळं आमचा गुन्हा आहे? का आम्ही भिक्षा मागून खातो हा आमचा गुन्हा आहे? का आम्ही इज्जतीने राहतो हा आमचा गुन्हा आहे? मला या तीनों तुम्हाला एक कुठला तरी प्रश्न उत्तर द्या मला हे की आमचं चूक का काय? कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारलं? माने साहेब आणि नेमाने साहेब, पोलीस स्टेशन पारत, या दोन्ही साहेबांनी। माझी तर इच्छा आहे असं करू नव्हतं। तुम्ही आम्हाला बोलवलं कशाला होतं की तुम्ही या तुमच्या मुलाला घेऊन जा, तुमचं काम होतं की तुम्ही आम्हाला बोलवलं की या बाबा तुमच्या मुलाबाळाला तुम्ही घेऊन जा। तुम्ही तसं न करता तुम्ही डायरेक्ट आमच्यावर ॲक्शन घातलं लोकांचं ऐकून। कशा करता? काय नाव आहे तुमचं? रेखा विजय गायकवाड, राहणार। निवेदन दिलं एसपीला, काय मागणी? आमची मागणी ही आहे की जायदेव तालुका भोकरदन जिल्हा जालना पारत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जायदेव हे गाव येतं आणि त्या जायदेव गावामध्ये एकच एक मातंग समाजाचं घर असल्यामुळं तिथले काही प्रतिष्ठित लोक त्या पोलिसांसंग संगमत करून सनी काही फोन करून या विजय गायकवाड यांचा जो मुलगा आहे या मुलावर खोटा चोरीचा आरोप केला। म्हणून आम्ही मातामुक्ती सेनेच्या वतीनं आज SP साहेबाला निवेदन दिलं आणि त्याच्यातमध्ये त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली SP साहेबाकडून की खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि या विजू गायकवाडला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे। जर याच्यामध्ये PSI माने आणि त्यांचे सहकारी नेमाने यांनी
हितू पुरस्कार यांना मांग या जातीचे असल्यामुळंच त्यांना त्रास देणं सुरू केला आहे. परंतु आम्ही हे बिलकुल मातामुक्ती सेना खपून घेणार नाही. जर यांना न्याय जर मिळाला नाही, खऱ्याच्या खरं जर झालं नाही, तर पारत पोलीस स्टेशनवर मातामुक्ती सेनेच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू, एवढंच सांगून सनी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. काय नाव झालं? मी विष्णू गोपणे, मातामुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष.